नमस्कार, सातारा स्टार न्यूज चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। माहिती अधिकार कायद्याचे उल्लंघन करणाऱ्या तहसीलदार कार्यालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कारवाईच्या मागणीसाठी कोरेगावात धरणे आंदोलन। कोरेगाव तहसीलदार कार्यालयातील माहिती अधिकार अपील कामकाज अनुषंगाने तहसीलदार यांनी आवश्यक कागदपत्रे उपलब्ध करून दिली नाहीत। त्याचबरोबर कार्यालयातील अव्वल कारकून, महसूल सहाय्यक आणि शिरंबे येथील मंडलाधिकारी यांना चुकीचे कामकाज केले आहे। त्यांच्यावर तात्काळ कारवाई करावी, त्यांना बडतर्फ करावे या मागणीसाठी एकसर तालुका कोरेगाव येथील शेतकरी सचिन सुरेश शेलार यांनी कोरेगाव तहसीलदार कार्यालयासमोर गुरुवारी दुपारी 1 वाजल्यापासून धरणे आंदोलन सुरू केले आहे। प्रशासनाने कारवाई न केल्यास दिनांक 22 जुलैपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्याचा इशारा शेलार यांनी दिला आहे। माहिती अधिकार कायद्याखाली आपल्याला अर्जावर सुनावणी घेत असताना मंडल अधिकारी या अपीलीय अधिकारी यांच्या समोर हजर राहिल्या नाहीत। मात्र त्यांनी तहसीलदार कार्यालयातील कारकून व महसूल सहाय्यक यांना हाताशी धरून शासकीय कामकाजात फेरफार केला असून तशा नोंदी घेतल्या आहेत। त्याचबरोबर कामकाजादरम्यान तहसीलदारांनी आपल्याला मुदतीत कागदपत्रे दिली नाहीत असा आरोप शेलार यांनी केला आहे। जिल्हा प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी दिनांक 18 ते 20 जुलै या दरम्यान कोरेगाव तहसीलदार कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले जाणार आहे। या दरम्यान कारवाई न झाल्यास दिनांक 22 जुलैपासून सातारच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण करणार असल्याचा इशारा शेलार यांनी दिला आहे। अर्ज केलाय त्याच्यात जोडलेला आहे। हालचाल रजिस्टर मध्ये तुम्ही नमूद केलंय मी सुनावणीला हजर होते। तहसीलदार साहेबांनी आदेश काढलेला आहे की हा गैरहजर आहेत म्हणून। सरासर यांनी शासनाची फसवणूक केलेली आहे। खोटी कागद निष्पन्न करून शासनाचा अभिलेख ही केलेला आहे, त्यांनी निष्पन्न केलेला आहे, खोटा निष्पन्न केलेला आहे। ही माझी तक्रार आहे। तर ह्या सर्व व्यक्तींना बडतर्फ करण्यात यावी ही माझी विनंती आहे। असं नाही झाले तर मी पुढे 22 तारखेपासून आमरण उपोषण तहसीलदार जिल्हा कार्यालयासमोर करणार आहे। 22 तारखेपासून कार्यकर्ता सचिन शेलार यांनी जे भव्य आंदोलन उभारलेलं आहे की हा प्रशासनामध्ये भ्रष्टाचार कसा बोकाळलेला आहे याचं जिवंत उदाहरण यांनी कागदोपत्री दाखवून दिलेलं आहे। यामध्ये ह्या शासनाच्याच अधिकाऱ्यांनी ज्यामध्ये आज प्रोबेशनरी दर्जाचा ज्याचं भविष्य अजून सुरुवात झालेली आहे त्या मनोज मानेनं, अव्वल कारकून, अव्वल लिपिक या लोकांनी, मंडलाधिकारी या लोकांनी संगनमतानं शासनाचे खोटे अभिलेख निष्पन्न केलेले आहेत आणि शासनाची फसवणूक केलेली आहे। यामध्ये माननीय तहसीलदार साहेबांनी दिलेले आदेश हे सुद्धा यांनी बदलून त्याच्यामध्ये खोटे आदेश निष्पन्न केलेले आहेत। तरी सचिनदादांच्या मागणीनुसार या लोकांवर फौजदारी खटले दाखल करावेत आणि यांना शासनातून बडतर्फ करण्यात यावं। ज्या पद्धतीनं सामान्य नागरिकांच्या ज्यांना जे IPC सेक्शन म्हणा लावून फौजदारी खटले दाखल करण्यात येतात त्यांना तात्काळ प्रायमा फेसी म्हणजे प्रथमदर्शनी कागदपत्र सचिनदादांनी तहसीलदार साहेबांना दाखवलेले आहेत आणि त्यांनी तात्काळ निर्णय घ्यावा, नाहीतर अन्यथा ते 22 तारखेपासून जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बाहेर आमरण उपोषण करून न्याय मिळवतील।